वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा 20 फेब्रुवारीचे रात्री 8 वाजताचे दरम्यान कारंजा शहराचे दबंग तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी धीरज मांजरे यांच्या नेतृत्वामध्ये व कारंजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांच्या अधिपत्याखाली ही कार्यवाही करण्यात आली। महसूल आणि पोलीस विभाग कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा शहरातील मेमन कॉलनी परिसरामध्ये असलेल्या जिममध्ये व गोडाऊनमध्ये छापा मारून लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला। कारंजा शहरामध्ये झालेली ही सर्वात मोठी कार्यवाही असून महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने ही कार्यवाही करण्यात आलेली आहे। या अवैध गुटख्याच्या व्यवसायामध्ये कारंजा शहरातीलच नव्हे तर वाशिम जिल्ह्यातील बलाढ्य राजकीय हात असल्याची चर्चा सुद्धा शहरामध्ये होताना दिसत आहे। या कार्यवाहीमुळे प्रामुख्याने तहसीलदार धीरज मांजरे आणि त्यांचे सहकारी व पोलीस स्टेशन कारंजाचे ठाणेदार सतीश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव व त्यांचे सहकारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। वृत्त प्रसारित होईपर्यंत पोलिसांची आणि तहसीलदारांची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती। त्यामुळे नेमका हा गुटख्याचा माल कोणाचा व यामध्ये कोण कोण सम्मिलित आहे, किती माल एकूण पकडला गेला, सोबतच कच्चा माल आणि त्यामध्ये पाउच पॅकिंगचे साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले का याची चौकशी सुद्धा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। मात्र हा माल कुणाचा हे वाशिम जिल्ह्याला सांगण्याची गरज नसल्याचे सुद्धा तहसीलदार धीरज मांजरे यांनी स्पष्ट केले आहे। याबाबतची सर्व माहिती पोलिसांकडून रात्री उशिरा मिळणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे। मात्र कारंजा शहरातील धनदांडगे या अवैध गुटख्याच्या व्यवसायामध्ये लिप्त असल्याची चर्चा सुद्धा शहरामध्ये सुरू आहे। विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा विशेष वृत्तांत।